हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कारली भरून करते। कारली मी स्वच्छ धुवून त्याची मी मध्ये अशी चीर पाडून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे। एखादी बिया अशी राहिली तरी काय हरकत नाही। तर असं मी भरून ना त्याच्या बिया हे बघा अशा ह्याच्यात काय काय बिया आहेत अशा मी चीर पाडून घेते। पण मी याचा असं वरचं काढलेलं नाही। याची वरचं काढलं की जरा चव जाते, पण आपल्याला असा वरचं काढायचं नाही। मी अशी चमच्याने बिया काढल्या आणि थोड्याशा बिया राहिल्या अशा तरी काही हरकत नाही। हे बघा काय काय माझ्या बिया राहिलेले आहेत, हे बघा। मग तुम्हाला मी दाखवायला ठेवले हे अशा आपल्याला बी काढून घ्यायचे पूर्ण। असं चमचा घातला ना, चमच्याचा दांडा असा की त्याची बी पूर्ण मी काय काय काढले आणि काय काय राहिले अशी चीर पाडून, अति पण चीर पाडायची नाही। तर आपल्याला ही मी अशी खरडवून त्याचं हे काढलेलं नाही। कोण कोण अशा शिरा काढतात ना, काढायच्या नाही, त्याची पण चव वेगळीच असते। मग ते एकदम असं गुळगुळीत होऊन जातं। आता मी ते पाणी ठेवलंय, असं पाण्यात न टाकता आपल्याला नुसतं असं 5 मिनिटं असे ही वाफवून घ्यायचे, अशी 5 मिनिटं। आता मी 5 मिनिटं वाफवून घेते। तोपर्यंत आपला मसाला बघूया इथे। ते बघा मी लाल तिखट, हळद, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। कांदा बारीक करून, कांदा पण घालायचा, थोडा कांदा असं एकदम बारीक केलंय, कोथिंबीर, आणि हे माझं वाटण असतं घरातलं। कांदा, खोबरा, आलं, लसूण असं सुक्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं असतं, म्हणजे माझ्या साठवणीतच असतं 5-5, 6-6 दिवसाचं। ते मी थोडंसं घेतलेलं आहे असं, आणि मीठ। हे आपल्याला सगळं आता मिक्स करायचं आहे। तर मी सगळं हे कांदा बिंदा सगळं असं मिक्स करते। तोपर्यंत आपल्या इकडे उकळी येते, याला असं मिक्स करते। आपल्याला हे असं भरायचं आहे। हे भरायला आपल्याला वाटण हे मी हे तयार केलंय। आता मी इथे चिंच आणि गूळ थोडं भिजत टाकलेलं, असं आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। हे गूळ टाकलेलं थोडंसं, अगदी सुपारी एवढं, आणि थोडी चिंच टाकलेली। त्याचा आपल्याला कोळ आता याच्यात टाकायचं आहे। तुम्हाला पाहिजे तेवढं, अति पण आपल्याला ओलं करायचं नाहीये, पण चिंच आणि गूळ थोडंसं टाकायचं। कोणाला जास्त गूळ आवडत असेल तर जास्त टाकायचं, काही हरकत नाही। कोणाला नको असेल चिंच ओलसर नको असेल तर आमचूर पावडर टाका। मी असं चिंचेचं कोळ आणि गूळ याच्यात मी मिक्स करून हे करते। आपला हा मसाला तयार झालेला आहे। असं ओलसर ओलसर झालंय, काय काय चिंच गूळ नाही टाकलं तो असं हे होईल। आणि हा मसाला तयार ठेवते, तोपर्यंत आपल्या हे 5 मिनिटं हे होत आहे, तोपर्यंत आपण वेट करूया। हे बघा माझे हे चाळणीमध्ये वाफवून झाल्या आणि प्लेटमध्ये काढल्या, कारण चाळणी जर ठेवल्या असतं तर गरम राहिले असत्या, मग मला पटापट असं भरता आलं नाही। हे बघा याचं कसं कलर पण बदलला, अगदी जवळजवळ 90% हे वाफलेले आहेत आपल्या। इथे मी आता तवा ठेवलाय, त्याच्यावर तेल ठेवलंय, ते तवा ठेवलाय इथे भरून भरून मी त्या तव्यावरच ठेवणार आहे डायरेक्ट, म्हणजे आपण भरे भरेपर्यंत त्या मोठ्या मोठ्या मध्ये ठेवल्या की फ्राय पण होऊन जातात। असं मी आता पूर्ण हे दाबून दाबून असं भरून टाकते। आता आपलं हे ओलसर आहे म्हणून आपले हे बाहेर पडणार नाही, नाहीतर ना त्याला असं सुका असेल असं त्याला हे करावं लागतं, धाग्याने बांधावे लागतात, कारण आपल्याकडे वाटण आहे ना। भरायच्या डायरेक्ट तव्यातच टाकायच्या। असं भरून मी खूप भरायचं, असं चांगलं तर बर्गरचं चांगलं भरून घ्यायचं। आणि आपल्याला ही भाग वर ठेवायचा आणि असा तव्यावर ठेवायचा। म्हणून आधी चिरा पाडताना कमीच पाडायचा, एकदम जास्त पाडायचं नाही, कारण काय उकळल्यानंतर हे सगळं ओपन होतं। जास्त पाडलं तर जास्तच ओपन होईल, हे सगळं आपला मसाला बाहेर पडेल। असं डायरेक्ट तव्यात टाकायचं, भरून ठेवतोय असं नाही। एवढं म्हणजे काय काय बिया राहिल्या पण काय हरकत नाही, त्या वाफवल्यानंतर निघतात। आपल्याला असं डायरेक्ट तव्यामध्येच टाकायचंय। चांगला ओला मसाला आहे ना, मग तो चांगला भरला जातो।
घट्ट. सुका मसाला असेल तर आपल्याला असं धाग्याने बांधावं लागतं. पूर्ण आपल्याला असं तव्यावर लाईनशीर लावून घ्यायचे. पाण्यामध्ये टाकून कधी वाफवायच्या नाही, कारण काय पाण्यामध्ये टाकायचं सगळं त्याचं सत्व निघून जातं. चाळणीत ठेवायच्या. कोण कोण लोक पाण्यामध्ये टाकतात, आतमध्ये पाणी चिरतं, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायच्याच नाही. अशा पण वाफवल्या जातात. सगळा माझा मसाला एकदम बरोबर झाला. असं सगळा मी भरूनच टाकते. सगळं त्याला हे करून टाकते. पूर्ण मसाला भरला गेला आणि असं ह्याच्यावर हे करून टाकते. आपल्याला याला थोडा वेळ हातच नाही पलटीच करायचे नाही, खरपूस बांधला पाहिजे. तो तरी हात वगैरे धुवून घेते. ते बघा माझी कारली चांगली बघा जवळून बघा चांगली खरपूस भाजलेली आहे. हे बघा मला खोकला आला. ही अशी मध्ये मध्ये मी पहिली घातली होती ना, मी साईडला काढून टाकली. ती बघा ही झालेली आहेत आपली अशी, म्हणून मी साईडला ठेवली आणि ही छोटी छोटी मध्ये घेतली. म्हणून आपल्याला मध्ये मध्ये असं बघून पलटी करायचंय असं. त्याला चांगली अशी तव्यावर खरपूस भाजून द्यायची. हे बघा छान प्रक्रिया अशी सारखं त्याला आपल्या काही काही नाही असं काटा बिटा घ्यायचा आणि त्याला हळूहळू त्यांना परती करायचंय. आता माझी कारली झालेली आहे. अजून तरी मी याचीच तव्यावर ठेवणार आहे, कारण गरम तव्यावर ते अजून छान होतील. गॅस जरी बंद केला तरी मी तव्यावर अशी लाईनीने लावून ठेवणार आहे. चला माझी कारली झालेली आहे. कशी वाटली कारली ती सांगा मला. तुम्हाला व्यवस्थित दिसत आहेत ना. आता आती भाजीचं करपणा म्हणून आपल्याला करपवायची नाही, आपल्याला अशी खरपूस करायची. आणि ही माझी पहिली घातलेली म्हणून आपण भरता भरतात लगेच तवा तापत ठेवायचा आणि तिथे ठेवत जायचं डायरेक्ट. म्हणजे तवा तापलेला असेल तर एक 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 अशी साईडला काढायची. ही बघा अशी आणि तव्यावरच ठेवून टाकायची. आपण मच्छी कशी फ्राय करतो तव्यावरच ठेवतो तशी अशी जरा ही तव्यावरच ठेवून देणार आहे, जरी गॅस बंद केला तरी पण. तेव्हा तुम्हाला जवळून हे करून उचलून दाखवते. कशी वाटली माझी कारली ते मला सांगा कमेंट करून. मला मसाल्याचा ठसका लागलाय. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंट काय असेल तर सांगा, चांगली वाईट काय असेल तर, आवडली की नाही. चला बाय बाय.